शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयांचे प्रमाण 5:6 होईल. तर शिरीनचे आजचे वय काय? तर आपल्याला काढायला काय सांगितलं आहे? शिरीनचे आजचे वय. आणि त्यासाठी आपल्याला इथं काही माहिती दिलेली आहे. त्यावरून आपल्याला शिरीनचे वय काढायला सांगितलेले आहे. तर हा प्रश्न दिसतोय तसाच सोपा आहे आणि हा काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे? आपल्याला जे काही काढायला सांगितलं आहे ते आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला काय करायचं आहे? तर त्याला आपल्याला एक्स मानायचं आहे आणि त्यावरून हे उत्तर काढायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असे प्रश्न तुम्हाला माहीतच आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, कुठल्याही परीक्षा, सरळ सेवा असो, स्कॉलरशिप, नवोदय, कुठल्याही परीक्षेमध्ये असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. तर बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे इथून पुढची माझी सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आपल्याला शिरीनचे वय काढायचं आहे. मग शिरीनचे वय आपण काय मानायचं? तर एक्स मानायचं. तर बघा आपण लिहूया शिरीनचे वय आजचे. आजचे आपल्याला काढायचं काय आहे? आजचे. म्हणून आजचे वय आपण काय मानायचं आहे? एक्स मानायचं. बरोबर, एक्स वर्षे मानू. मग आता त्यावरून तुम्हाला पहिल्या अटीमध्ये काय दिसते? मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे शिरीन. म्हणजे एक्स मध्ये आपल्याला किती ऍड करावं लागणार आहे? 3. म्हणजे तिचं मारिया एवढं वय होईल. बरं, बघा मारियाचे आजचे वय किती होईल? बघा शिरीनचे एक्स आहे, मग मारिया तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. मग काय करणार आहे आपण? एक्स मध्ये 3 मिसळणार, मग आपल्याला मारियाचं आजचे वय मिळणार आहे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे? आजचे वय आणि आपल्याला पुढे कुठनं काय दिले कंडिशन? 2 वर्षानंतरचे वय दिलेले आहे. मग आजचे वय आणि 2 वर्षानंतरचं वय काढायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला एक समीकरण मिळेल. ते सोडवून आपल्याला शिरीनचे आजचे वय मिळणार आहे. तर इथं आपण शिरीन लिहूया आणि इथं मारिया. तर बघा शिरीनचं आपलं आजचं वय काय निघालंय? एक्स आणि मारियाचं x+3 आणि 2 वर्षानंतर यांची वय काय होणार आहे? त्यामध्ये 2 मिसळावं लागणार आहे, कारण 2 वर्ष ह्याच्यामध्ये ऍड होतील. तर बघा x+2 इथं होईल आणि इथं x+2 +3 हे जे 3 आहे ते होईल. मग इथं जे आपलं मारियाचं वय बरोबर एक्झॅक्ट काय येणार आहे? बरोबर x+3 आणि 2 5. तर हे मारियाचं वय येणार आहे. मग इथं आपल्याला एक आणखीन कंडिशन दिलेली आहे की शिरीन व मारियाच्या 2 वर्षानंतरच्या वयाचे प्रमाण 5:6 आहे. ठीक आहे, आपल्याला ही अट पण लक्षात घ्यावी लागणार आहे. मग आता गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे की 5:6 प्रमाण दिलेलं आहे. 5:6 प्रमाण दिलेलं आहे. तर आपल्याला काय लिहिता येईल? मग बघा 2 वर्षानंतरचं जे काही त्यांचं वय आहे ते कशा प्रकारे येणार आहे? x+2 आणि x+5 इज इक्वल टू काय येणार आहे? बघा इथं आपण 2 वर्षानंतरची वय काढली होती, x+2 शिरीनचं आणि x+5 मारियाचं. तर हे कुठल्या स्वरूपात येणार आहे? तर हे येणार आहे 5:6. तर अशा प्रकारे हे वय जे काही येणार आहे ते येणार आहे 5:6 या प्रमाणामध्ये. तर बघा आता आपण याचा अतिरिक्त गुणाकार करू शकतो. 6 गुणिले x+2 इज इक्वल टू 5x+5. ठीक आहे, या दोघांचा. मग आता गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 6 ने x ला गुणलं की 6x येणार आहे आणि 6 ने 2 ला गुणलं की 12 येणार आहे. 6 दुणे 12 इज इक्वल टू इथे येणार आहे 5x+25. आता हे जे x दिसत आहे ते आपण एका साईडला घेऊया. 6x मग हे 5x बरोबरच्या दुसऱ्या साईडला आल्यानंतर इथं होईल वजा 5x
आणि हे 25 इकडंच ठेवूया आणि हे जे 12 आहे दुसऱ्या साईडला आल्यानंतर वजा 12 होईल. मग इथं काय येणार आहे बघा, 6x मधून 5x गेल्यानंतर इथे राहणार आहे एकटं xच, म्हणजे एकच x राहणार आहे आणि 25 वजा 12 केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 13. म्हणजे x किती आलं आहे आपलं 13. आणि म्हणजे काय आपल्याला आलं, आपण x कशाला मानलं होतं, तर x म्हणजे आपलं होतं शिरीनचे आजचे वय होतं. x म्हणजे काय होतं, शिरीनचे आजचे वय आपण x मानलं होतं. म्हणजे हे काय आलं आपलं, x म्हणजे आपलं आलं की शिरीनचं आजचं वय. तर हे बरोबर आलं का नाही आपण चेक करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, मारिया 3 वर्षांनं मोठी आहे. मग काय करणार आपण, 13 प्लस 3 केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, मारियाचं वय. म्हणजे मारियाचं वय किती आलं 16. मग आता 13 डिवाइड 16 इज इक्वल टू 5 डिवाइड 6 येते का बघायचं आहे. तर हे गुणोत्तर कधी आहे, 2 वर्षानंतर. म्हणजे हे आजचं झालं, याच्यामध्ये आणखीन 2 ऍड करावं लागणार आहे. म्हणजे इथं किती येणार आहे 13, 14, 15 आणि इथं खाली येणार आहे 16, 17. तर इथं आपण जर 3 ने भाग घातला, 3 5 15, 3 संग 18, तर इथं आपल्याला 5 6 प्रमाण असं मिळत आहे. तर बघा अशा प्रकारे आपण मारिया आणि शिरीन दोघींचं वय काढलेलं आहे. आजचं मारियाचं वय काय आहे 13, जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं की मारियाचं आजचं वय काढा, सॉरी शिरीनचं आजचं वय काढा. आपण त्याला x मानलं होतं आणि हे 13 आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे गणित आहेत ते सोडवायचे आहेत आणि आपलं हे गणित सोडवून झालेलं आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.